अगेन्स्ट. चला सामना सुरू होतो. ऐकूयात मायक्रोफोन वरती आजच्या दिवसातील या अंतिम सामन्यामध्ये सुनीलजी शेलके सर यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद. आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र इथे मात्र खेळलं जातंय. विनायक नावाचा फलंदाज या अगोदर षटकार पाहिला. इथे स्लॉक केलं चेंडूला पाहायचं. इथे मात्र अंतर मिळेल का? यस, अनस्टॉपेबल विनायक खाटेगरे. व्हॉट अ ग्रेट नॉक in previous game and in this match also playing greatly for more. धन्यवाद. धावफलक आपण पाहिलं तर 10 पर्यंत जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या बेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी तितकी सुंदर झाली. फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावर जोडण्यात आली. 11 धावा धावफलकावर आलेल्या आपण निश्चितच पाहतोय. निर्धारित 4 षटकांचा सामना MJ स्पोर्ट्स दहिवली वर्सेस मोरिया 11 खाटेकर या दोन संघांदरम्यान आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा राऊंड मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. बॅकफुटला येऊन चेंडूला इथे मात्र कनेक्ट केले. व्हॉट ए ग्रेट स्ट्रोक दिस टाइम बाय दौलत. सिक्सर. कोणत्याही पद्धतीने स्टान्स चेंज केला नव्हता. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर पूल करायचा असेल तर बॅकफुटला जाऊन किंवा शफल अक्रॉस होऊन खेळून काढायचा असतो. या बेस दौलत याने फ्रंटफुटला राहून पूल केला आणि तो सुद्धा सक्सेसफुल झाला. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाची धुलाई इथे मात्र होती. याही वेळेस नशिबाची साथ मिळाली आणि याही वेळेस चेंडू सरळ जातोय. लॉंग स्टॉप रिजन सीमा रेष वेधतोय आणि याही वेळेस हा फटका अप्रतिम चौकार. मध्ये उपस्थित राजूजी देशले कोलटन यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने काय फलंदाजी इथे मात्र राहिली. आग ओकणारी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. निश्चितच धावफलकावर नजर टाकली तर 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. बंटीने हे षटक इथे मात्र हाताळलं होतं. सुरुवात निर्धाव षटकाने निर्धाव चेंडूने जरूर केली होती. त्यानंतर मागे ओढून पाहिले नाही. दोन्ही फलंदाजांनी विनायकच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार, दौलतच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र धावांची दौलत लुटली आहे. दौलत नावाच्या फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. धावफलकावर एकूण धावा अंकित झाल्या 21. क्रमांक 2 साठी गोलंदाज वापरला जाईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती तो संकेत ऑन हिज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. त्यावेळेस तिसरं षटक त्याच्यासाठी तिथे मात्र फेकण्याची संधी होती. इथे आपल्या टीमला गरज आहे आणि त्या गरजेच्या वेळी त्याला पाचारित केले गेलेले. त्याच्याकडे विश्वास इथे मात्र दाखवलाय त्याच्यावर आणि त्या विश्वासाला जागून पात्रता इथे मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय का गोलंदाज संकेत आपल्याला पाहावं लागेल. राईट आर्म ओर दी विकेट गेटिंग रेडी फॉर विनायक. शॉर्ट पिचिंग आहे. या बेस सोडले. कसोटीच्या अंदाजाने पंच रबी आप्पा आमच्याकडे वळले. हा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केला. एक धाव धावफलकावर ऍड होईल. 22 धावा यावेळेस या धावफलकावर जोडल्या जातील.
मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृतिचषक 2022 आहे पर्व. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसापर्यंत ही स्पर्धा कधी येऊन ठेपली आहे मित्रांनो आपल्याला समजलं नाही. अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचं आयोजन आहे, त्याचबरोबर त्याला नियोजनाची जोड आहे आणि सर्व स्तरातून खऱ्या अर्थाने सहकार्य मिळत आहे या आयोजनाला. मुरबाड तालुक्यातील मान बाण शान आणि सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा गोलंदाज तयार. यावेळेस बिगिट करायचा आहे, गतीने परास्त केले, गतीने बीट केले इथे मात्र फलंदाजाला आणि त्याच्या बॅटला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संकेत पेश करत असताना या अगोदर निश्चितच आपण पाहिलंय अगोदरच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. इथे मात्र षटकाला सुरुवात केली वाईट चेंडूने, त्यानंतर कमबॅक करत असताना अप्रतिम लय प्राप्त करतोय. अचूकता त्याच्याकडे, त्याचबरोबर गती आहे. गती ही गोलंदाजाची मित्र असते, कधी कधी ती त्याची शत्रू सुद्धा बनते. कशी बनते पुढच्या चेंडू नंतर निश्चितच त्याचं वर्णन असेल. गोलंदाज हा फटका इथे मात्र स्लॉक केलेले डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चेंडू अडवतात, फेकी करतात, एक धाव धप्पलकर जोडली गेली. गती ही गोलंदाजाची शत्रू कशी असते निश्चितच. T20 वर्ल्ड कप मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलं, त्या वर्ल्ड कप मध्ये शाहीन आफ्रिदी निश्चितच ऑस्ट्रेलियन मॅथ्यू वेडच्या विरोधात ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस गती तर त्याच्याकडे भन्नाट होती, परंतु ज्या पद्धतीने लॅप शॉट, ज्या पद्धतीने रॅम शॉट तिथे मात्र मॅथ्यू वेड खेळला आणि तो सामना त्याने निश्चितच आपल्या संघाला ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. त्यावेळेस गती ही गोलंदाजाची शत्रू ठरली. स्विच इट अटेम्प्ट करायचा होता, इथे मात्र जो स्टान्स केला त्या स्टान्सने फसवले एसटी रक्षकाला, त्या स्टान्सने बीट झाला. इथे मात्र फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक नो +4 नशिबाचा पंजा. या 5 धावांनी धावपालक पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावपालक आहेत. संकेत याला तयार होताना निश्चितच आपण पाहू शकाल नो चेंडू होता. यानंतर येणारा चेंडू खऱ्या अर्थाने फ्री हिट असेल. इथे मात्र पूर्णपणे लायसन्स मिळाल्या फलंदाजाला, त्याचा उपयोग किती करतील. लोअर फुलटॉस होता. खऱ्या अर्थाने यॉर्कर चेंडू आपल्या भात्यातील असरातील सर्वात महत्वाचं आणि भेदक अस्त्र इथे मात्र या गोलंदाजाने बाहेर काढलं असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा खऱ्या अर्थाने सन्मान होत असतो. एक आहे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे परफेक्ट यॉर्कर. मैदानाच्या आतमध्ये तो परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने स्वतःचा बचाव इथे मात्र करून घेतलाय गोलंदाजाने. नो चेंडू नंतर धावफलक स्थिर आहे. 28 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. संकेत तयार असतील पुन्हा एकदा. सामना करण्यासाठी तयार आहेत दौलत नावाचे फलंदाज. Loud appeal there. Yes, edge and properly taken by the wicket keeper. Wicket goes down. क्रमांक 1 चा आदर लागतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दौलत बॅक टू द पब्लिक. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला चांगल्या पद्धतीने अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. धावपलकर धावा 28 असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. संकेत नावाचे गोलंदाज त्यांना तयार व्हावं लागतं. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार फरकाने बदल करण्यामध्ये इथे मात्र स्कीपर व्यस्त असताना आपण पाहू शकतात. ज्या ज्या वेळी क्षेत्ररक्षण निश्चितच बदलवलं जात आहे त्यानंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या समोर आव्हान असतं अकॉर्डिंग टू दी फील्ड त्यानंतर गोलंदाजी करण्याचं आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतील का. आपण पाहतोय दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 5 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवर तैनात असलेले पाहू शकता. चेंडूला समोर ठेवलं तर खऱ्या अर्थाने थोड्याफार फरकाने लाईन इथे मात्र खेचली गेली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने लेंथ खेचली गेली होती आणि या लेग बायच्या रूपाने 1 धाव या धावपलकावर इकडे निश्चितच अंकित केली जाईल. 29 धावा धावपलकावर लागतील. यानंतर या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल संकेताच्या माध्यमातून. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक मोठा फटका आलाय आणि तो चेंडू सुद्धा नो चेंडू होता. त्या 5 धावा तिकडे आल्या होत्या. त्यानंतर एकही मोठा फटका मारण्याची मुभा किंवा संधी संकेत नावाच्या गोलंदाजाने इथे मात्र फलंदाजाने दिली नाही
आणि संकेत याने केलेला हा कमबॅक अप्रतिम आहे. धावपलकर धावा आपण 29 पाहतो आहोत. या षटकातील शेवटचा म्हणजे अंतिमचा चेंडू गुण संकेतला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. इथे समोर ठेवलंय, मिस टायमिंग आहे यावेळेस, नो बॉल. आणि निश्चितच पाहायचं आहे धावबाद होईल का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलेला आहे. प्रोटेक्शन इज नॉट अवेलेबल देअर. मेजर मिस्टेक बाय द विकेट कीपर. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन. 4 plus no. Yes, it is 5 for. संघाला तयार व्हावं लागेल. आपल्याकडे फक्त आणि फक्त हाईट साठी निश्चितच आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. अदरवाईज रनआउट साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाही. त्याचबरोबर ओव्हर स्टेपिंगच्या नो बॉल साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल. या गोष्टींची निश्चितच आपण दखल घ्यायची आहे. धावपलकावर एकूण धावा किती जोडल्या. यस, स्ट्राइक चेंज असेल आणि एकूण 6 धावा धावपलकावर अंकित होतील. कारण 1 धाव धावून काढली, 1 धाव नोची आणि 4 धावा निश्चितच जिकडे मात्र बाउंड्री गेलेली आपण पाहिली. 6 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. धावपलक फ्लाय झाला यावेळेस 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावपलकावर असतील. गोलंदाज तयार. संकेत फुलटॉस आहे यावेळेस. निश्चितच आपण पाहतोय फ्री हिट होता, त्यावर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 धाव पूर्ण असेल, दुसरीसाठी निघाले आहेत. विकेट कीपरची इंटेन्सिटी बघा, त्याला जे मिळाले त्यामध्ये त्याला तितका इंटरेस्ट नव्हता. यावेळेस नॉन स्टॉकिंग एंडला खऱ्या अर्थाने विनायक याला बाद करण्याचा त्याचा मानस होता. अंतिम क्षणात स्वतःला आवरलं. 1 धाव धावपलकावर लावली. धावबादच्या रूपाने गडी बाद झाला. अनिकेत बॅक टू दी डगआउट. 2 षटकांचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असेल फक्त आणि फक्त 1 मिनिटासाठी. चला लवकरात लवकर तो आपल्याला कंप्लीट करावा लागेल. धावा 36 आतापर्यंत झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपला. 18.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये राखली गेलेली आहे. व्यासपीठ तयार झाले, मंच तयार झालेले आहे, प्लॅटफॉर्म सेट झाले असं म्हणायला हरकत नाही. यानंतर येणाऱ्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे किती धावा धावपलकर जोडल्या जातील हा फार मोठा 100 प्रश्न सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. यानंतर फलंदाजी कशी राहील. या अगोदर 2 सामने काटेकर संघाने जिंकलेले आहेत, तर 2 सामने निश्चितच MJ स्पोर्ट दैवली संघाने सुद्धा जिंकलेले आहेत. खाटेकर संघाकडून विनायक खाटेकर यांची फलंदाजी आतापर्यंत फार चांगली राहिली आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा तोच रंग त्याच रंगामध्ये निश्चितच नाहत असताना फार चांगली फलंदाजी त्याची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त म्हणजे किती धावा धावपलकावर जोडल्या जातील. येणारा काळ याही प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत निश्चितच देईल. अशक्य असं या जगामध्ये काहीच नसतं. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागते. आधी सिद्ध व्हावं लागतं. एकदा की आपण सिद्ध झालो, प्रसिद्ध होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्यातल्या त्यात हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेट माणसाला अगदी एका दिवसामध्ये प्रसिद्ध करतो, एका रात्रीमध्ये सुद्धा प्रसिद्ध करतो. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 30 साठी गोलंदाज वापरण्यात येईल. हर्षल. हर्षल याचा पहिला चेंडू उजव्या एसटीच्या फारच बाहेर येथे मात्र पिच केला जातोय. पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू वाईट घोषित केला जातो. अतिरिक्त 1 धाव या धावपलकावर जोडली जाईल. एका धाव्याने धावपलक 1ने वाढत असताना 37 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. हर्षल तयार. यावेळेस फुल लेंथ आहे. यावेळेस गती अतिरिक्त दिली होती. पंच आमच्याकडे यावेळेस वळतात आणि हा चेंडू खऱ्या अर्थाने ते मात्र वाईट घोषित केला जातोय आणि धावपलकावर 1 धाव निश्चितच अंकित केली जाईल. धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल 38 38 धावा यावेळेस या धावपलकावर जोडल्या जातील. खऱ्या अर्थाने
आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचते, MIचा ब्लॅक कलरचा एक मोबाईल इथे मात्र मिसप्लेस झालेला आहे, हरवलेला आहे. विनंती असेल जर कोणाला सापडला असेल किंवा कोणी चेष्टा मस्करी केली असेल, थट्टा केली असेल, तर तो मोबाईल निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचांचा निर्णय निश्चितच अंतिम मानला जाईल. वी हॅव टू रिस्पेक्ट अंपायर्स. पंच खऱ्या अर्थाने आतापर्यंत फार चांगली कामगिरी ज्यांची राहिलेली आहे. गेली 5 दिवस कोणत्याही पद्धतीने कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन ज्यांच्या माध्यमातून दिला गेला नव्हता असे पंच, आणि त्यांच्या निर्णयाचा निश्चितच आपल्याला कुठेतरी आदर करणं फार गरजेचं आहे. रिव्ह्यू अवेलेबल नसेल, हा पंचांनी रिव्ह्यू रेफर केला असेल तर तो अवेलेबल आहे. येस इट इज. पंचांना मान्य असेल तर आम्ही रेफर करू. येस, नो प्रॉब्लेम. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. येस, टेक्निकल टीम खऱ्या अर्थाने इथे मात्र जज करते सदरचा चेंडू हा निश्चितच व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. येस, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. दिस इज द व्हॅलिड डिलिव्हरी. हा चेंडू वाईड नाही आहे. धावफलक आपण पाहू शकाल तर खऱ्या अर्थाने ते 37 वर स्थिर असेल. गोलंदाजाला तयार होताना निश्चितच आपण पाहू शकाल. हर्षल नावाचा गोलंदाज आहे, पुन्हा एकदा तयार असेल. इथे मात्र फुल लेंथ इथे आणि पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय झालंय. धावबादच्या रूपाने गडी बाद झालाय. विनायक खाटेकरे यस बाद. ज्या फलंदाजाने आतापर्यंत खऱ्या अर्थाने फार चांगली फलंदाजी केली होती आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी ज्याची राहिली होती त्या फलंदाजाला निश्चितच धावपदच्या रूपाने बाद व्हावं लागतं. आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर 37 पर्यंत स्थिर आहे. या षटकातील तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हर्षलच्या माध्यमातून या षटकाला झालेली आहे सुरुवात. व्हाईट बॉल सुरुवातीला तिथे मात्र फेकला गेला, त्यानंतर एक डॉट चेंडू आला आणि त्यानंतर एक गडी बाद झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. हर्षल गेटिंग रेडी ऑन हिज बॉलिंग आर्म, राईट आर्म ऑन द विकेट. दिस टाइम फॉर न्यू बॅट्समन. This is relatively a new batsman Samadhan on the striking end. With him there is Vipul available on the non-striking end. Bowler is getting ready. हा चेंडू आहे गुडले स्पॉटवर. इथे मात्र फेकला गेलेला होता. अतिरिक्त उसळी मिळाली तिला कव्हर करत असताना. चांगल्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सजवताना पाहायला मिळाला. फलंदाज आणि 2 धावा इथे मात्र या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण निश्चितच पाहू शकाल. 2 धावांनी धावपलक 2 ने पुढे सरकत असताना 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा यावेळेस त्या धावपलकावर असतील. 39 धावा धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पर्धेचा आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसातील सर्वात महत्वाची लढत. आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हर्षल
यावेळेस फुलं लेंथ आहे, आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करायचा होता, चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही, चेंडूने सरळ शरीराचा वेध घेतला आणि यावेळेस हा चेंडू सुद्धा निर्धाव मैदानाच्या आतमध्ये येते. मात्र टाकताना हर्षल नावाचा गोलंदाज आपण पाहतो काय गोलंदाजी या षटकामध्ये त्याने केली आहे. एक गडी बाद सुद्धा केलाय, फक्त आणि फक्त एक वाईट चेंडू तिकडे मात्र हाताळला आणि एक दुहेरी धाव इथे मात्र खर्च केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू सफलतापूर्वक त्याने इथे मात्र फेकले गेलेले आहेत. या षटकाला निश्चितच या षटकाच्या उत्तरार्धामध्ये कशी गोलंदाजी केली जाईल, 2 चेंडू यानंतरचे कसे असतील हर्षल नावाच्या गोलंदाजाचे, समाधानसाठी फार मोठं चॅलेंज आहे. इथे मात्र समोर ठेवले, मिस टायमिंग आहे, झेल घेण्याची संधी नाकारता आली नाही. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. आपल्याला पाहायला मिळालं होतं दौलत बाद झाले, ते सुद्धा इन्फॉर्म होते. त्यानंतर अनिकेत बाद झाले या अगोदर समाधान. मैदानाच्या आतमध्ये विपुल एकही चेंडूचा सामना करण्याची संधी नव्हती. आता मात्र ती संधी फर्स्ट टाइम त्यांना मिळेल आणि त्यांच्या साथीने देवदास नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. स्ट्रायकिंग एंडला देविदास असतील. समोर ठेवले, या बेस लाफ्टेड फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस, ऑल द वे फॉर 6 रन्स. काय ताकदीचा अप्रतिम वापर झाला, बॅक निश्चितच बॉटम हँडचा अप्रतिम वापर झाला आणि हा षटकार मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सजला. धावपलकर धावा 45 इथे मात्र लागलेले आहेत. 3 षटकांचा केस संपला. यानंतर शेवटचं षटक इथे मात्र हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश आलेले निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 15.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र कायम ठेवलेली आहे. आतापर्यंत खाटेकर, मोरिया 11 खाटेकर या संघाने अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने या अगोदरचे जे 2 सामने जिंकले होते त्यामध्ये दौलत आणि त्याच्या साथीने विनायक नावाचे 2 फलंदाजांनी जास्तीत जास्त धावा तिकडे मात्र कुठून काढल्या होत्या. यावेळेस दौलत बाद झाले, विनायक बाद झाले, अनिकेत बाद झाले, समाधान, त्यानंतर विपुल आणि देविदास नावाचे 2 फलंदाज. पहिल्या चेंडूवर आक्रमकतेने निश्चितच एक फटका खेळला गेला. देविदासची क्षमता निश्चितच आपल्याला समजली. एका चेंडूला हवाई मार्गाचा सफर करत असताना 6 धावा इथे मात्र त्याने कुठून काढलेले आहेत. 45 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. सतीशला क्रमांक 4 साठी तयार व्हावं लागेल. सतीश मैदानाच्या आतमध्ये पूर्वाभ्यास करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील 6 चेंडू अतिशय महत्वाचे दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विपुल अवेलेबल. या बेस लाफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, अप्रतिम क्षेत्ररक्षण. या बेस 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावपलक 2 ने खऱ्या अर्थाने पुढे जाईल आणि या 47 धावा या बेस या धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने 2 धावा खर्च झाल्या तर 2 धावा वाचल्या सुद्धा असं म्हणायला हरकत नाही. 47 धावा धावपलकर. गोलंदाज तयार असतील सतीश. 1 सेकंड गेटिंग रेडी. पुन्हा एकदा तयार होतील. इथे फुलटॉस आहे. यावेळेस टर्न केले चेंडूला. ताकदीचा सुद्धा अप्रतिम वापर आहे. यावेळेस चेंडू 1 बाउन्स 0 4 रन्स. निश्चितच गणपती बाप्पाची निरोप घेताना काही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. यस, हा चेंडू व्हॅलिड आहे. इट्स नॉट नो बॉल.
चौकार आला, चौकाराच्या साथीने धावफलक आपण पाहिलं तर 51 पर्यंत जाऊन निश्चितच पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सतीश याला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. सतीश तयार. इथे यावेळेस निश्चितच बॅकफुटला येऊन चेंडूला खऱ्या अर्थाने शफल होऊन खेळून काढलं होतं आणि कंट्रोल पुढचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिटची गरज होती, डिसिजन घेता आला नाही. ते मात्र एसटी रक्षकाला 2 धाबा पूर्ण करण्याची मुभा त्याच्या माध्यमातून दिली गेली. 53 धाबा यावेळेस या धावफलकावर लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. यावेळेस फटका बघा, स्टँड अँड डिलिव्हर, ह्यूज अँड मायटी सिक्सर. फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये सजलाय मित्रांनो. इन टू दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. सिक्सर निश्चितच आपण पाहिला. या षटकाराने धावफलक आपण पाहिलं तर 59 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. फटकेबाजी चांगली राहिली खऱ्या अर्थाने. बिपुल याची सुद्धा, बिपुल याने एक षटकार दाखवला आहे, देविदास याने सुद्धा एक षटकार दाखवला आहे. 59 धाबा धावफलकावर लागलेले आहेत. उद्यासाठीची महत्वाची सूचना आहे मित्रांनो, उद्या फायनल डे आहे आणि उद्या खऱ्या अर्थाने मानिवली वर्सेस टेंबरे या 2 संघांना विनंती आपण ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9:15 वाजता तुम्हाला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज तयार असेल. इथे सुद्धा समोर ठेवल्या, ऍडजस्टमेंट करून चेंडू फळीचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा प्रयत्न यशस्वी जरी ठरला असेल तरी 1 धाव या धावफलकावर निश्चितच जोडली गेली. यस, पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, गडी बाद आहे की गडी बाद नाही. चला, आमच्यापर्यंत माहिती पोहोचल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. दोन धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. येस, धावफलक आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 61 पर्यंत जाऊन पोहोचले. सतीश तयार. शेवटचा चेंडू होता. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेल घेण्याची संधी नाकारता येत नाही. अप्रतिमरित्या झेल इथे मात्र टिपला गेला आहे. फलंदाज बाद. याच बरोबर आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील पहिलं सत्र मित्रांनो संपलं. 61 धावा इथे मात्र या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. विनंती असेल काटेकर संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. मित्रांनो, उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. अंतिम दिवसामध्ये आपण पाहू शकाल उद्याची तारीख 7 आहे आणि 7 तारखेमध्ये सोमवारी निश्चितच खऱ्या अर्थाने पहिला सामना आपल्याला अनुभवता येईल. मानिवली आणि टेंबरे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9:15 वाजता एनी ऑफ कंडिशन आपला सामना इथे मात्र पहिला चेंडू
चेंडू पडला पाहिजे उद्याच्या दिवसातील. उद्याच्या दिवसात दुसरा सामना तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल, बेलपाडा वर्सेस शिरगाव. आणि शिरगाव संघासाठी 3 बॉलची पॅनल्टी ऑलरेडी इथे मात्र जाहीर झालेली आहे. 10:30 वाजता शिरगाव संघाने इथे मात्र निश्चितच रिपोर्टिंग करायचं आहे. उद्याच्या दिवसातील दुसरा सामना बेलपाडा वर्सेस शिरगाव आणि 10:30 वाजता शिरगाव संघाने रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद. उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने त्यानंतर क्रमांक 3चा सामना उद्या संघर्ष 11 कुडवली वर्सेस या 2 संघांदरम्यानचा विजयी संघ जो असेल तो संघर्ष 11 कुडवली संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या दोन्ही संघाने निश्चितच 11 वाजता रिपोर्टिंग इथे मात्र करायची आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने आपण जर पाहिला तर सोमवार आहे आणि आजच्या दिवसामध्ये भारताचं फार मोठं निश्चित खऱ्या अर्थाने नुकसान झालंय. कारण भारतामधून एक रत्न निश्चितच निखळला असं म्हणायला हरकत नाही. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर निश्चितच लता दीदी यांचं आज निधन झालं आणि आजच्या दिवसामध्ये निश्चितच लाल किल्ल्यावर फडकला जो अविरत फडकवतात तिरंगा तो सुद्धा आज खाली झालेला आहे मित्रांनो. आणि पु ल देशपांडे यांचं निश्चितच एक वाक्य मला आठवलं की पु ल देशपांडे म्हणतात, मला आकाशात देव आहे का नाही हे माहीत नाही, परंतु आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे लता दीदीचा स्वर आहे. अशा पद्धतीने पु ल देशपांडे म्हणायचे. आणि आजच्या दिवसामध्ये स्वरसम्राज्ञी लता दीदी खऱ्या अर्थाने हरपल्या. व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या दिवसामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर झालेली आहे संपूर्ण भारतासाठी आणि उद्याचा दिवस सुद्धा सुट्टीचा दिवस असेल. आनंदाच्या कारणाने खऱ्या अर्थाने सुट्टी मिळाली नाही, परंतु तो सन्मान आहे भारतरत्नाचा आणि तो सन्मान आहे लता दीदींचा. व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत ज्यामध्ये सन्मान्य सचिनजी चौधरी साहेब आहेत आणि त्याचबरोबर उल्हासजी बाबरे आहेत. दोन्ही व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजकांना मी करतोय. आयोजकांमधून सन्मान्य उल्हासजी बाबरे आपणास विनंती आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सचिनजी चौधरी ॲडव्होकेट यांचा शुभ सन्मान आपण करायचंय. खऱ्या अर्थाने बोरगाव गावचे यशस्वी उद्योजक खऱ्या अर्थाने सचिनजी चौधरी यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती उल्हासजी बाबरे आपणास असेल. आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना शुभ सन्मानित करायचंय. बासष्ट धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाला. चला सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करून घ्यायची आहे. जोपर्यंत या सामन्याला सुरुवात होते तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून सुरेल संगीत ऐकूया. येस, इट्स ओव्हर टू डीजे. निश्चितच या व्यासपीठावर उपस्थित कोलठण गावचे एक नागरिक राजूजी देसले साहेब यांचा शुभसन्मान करण्याची विनंती इथे मात्र मी करतोय. निश्चितच उल्हासजी बाबरे आपण आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. या सामन्याला निश्चितच अगदी अल्पावधीतच सुरुवात होईल. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती काय फलंदाजी केली विनायक नावाच्या फलंदाजाने, दौलतने त्याला चांगली साथ दिली आणि अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने विपुल आणि देविदास नावाचे 2 फलंदाज अक्षरशः निश्चितच आग ओकणारी फलंदाजी राहिली. निश्चित निर्धारित 4 षटकं संपली. 61 धावा धावफलकावर लागल्या. 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिला चेंडू बॅकफुटला येऊन व्हॉट अ ग्रेट कमिटमेंट बाय द फिल्डर. सदा नावाचा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि काय कमिटमेंट इथे मात्र सदा यांनी दाखवली आहे. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेस होतं त्या वेळेस गोलंदाज कुठेतरी उभारी घेतलेले आपण निश्चितच पाहत असतो. क्षेत्ररक्षक या गोलंदाजाच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीने एखाद्या राष्ट्रीयच्या पाठीचा कणा निश्चितच सैनिक असतात
क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ग्रेट कमिटमेंट इथे मात्र दाखवली सदाने. इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, चेंडूला उडवले, खऱ्या अर्थाने फेकून दिला, सरळ जाऊन चेंडू निश्चितच विसावतोय सीमा रेषेच्या पलीकडे. हवाई मार्गाने झालेली ही सफर, हा षटकार. धावपलकावर आपली नजर निश्चितच जाईल. धावपलक आपण पाहतो 7 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. अनिकेत गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू निश्चितच इथे मात्र डेड घोषित केला जातोय. खऱ्या अर्थाने पहिला चेंडू जर तुम्ही अशा पद्धतीने हाताळला तर तो डेड चेंडू असेल. त्यानंतर तीच चूक जर पुन्हा एकदा तुमच्याकडून झाली तर तिथे मात्र तुम्हाला पनिश केलं जाईल, नो चेंडू दिला जाईल. 7 धावा धावपलकावर, गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस आहे. यावेळेस एसटी रक्षक समाधान चांगली कामगिरी करतात आणि या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये ते मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये 62 धावा आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने 15.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कायम ठेवावी लागेल. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडूंची खेळी आतापर्यंत झालेली आहे. 3 चेंडूंमध्ये 7 आला, उर्वरित 3 चेंडूंमध्ये जर 8 आल्या तर जी आवश्यक सरासरी आहे ती मात्र इथे कंप्लीट करताना देवली संघाला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार असतील. जर्सी नंबर 45 गेटिंग रेडी. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळी चेंडूला निश्चितच उडवले इनफिल्डच्या डोक्यावरून. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने ते मात्र चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होईल तोपर्यंत विद्युत तारामध्ये आलेल्या आपण पाहिल्या आणि या विद्युत ताराने चेंडू ब्रश झाला. हा चेंडू डेड असेल. विज्ञानामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठे चमत्कार झालेत. विज्ञान खूप पुढे गेलेलं आपण पाहतो. सायन्स आलं, टेक्नॉलॉजी आली, सर्व गोष्टी आल्या आणि बिनतारी संदेश पण म्हणजे मोबाईल तिकडे मात्र आले. तशाच पद्धतीने बिनतारी इलेक्ट्रिसिटी जर आली तर खऱ्या अर्थाने फार मोठी किमिया होईल असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे मात्र अडथळा आहे या अशा पद्धतीच्या या विद्युत वाहक तारांचा. यस, इलेक्ट्रिसिटी अंडरग्राऊंड निश्चितच उपलब्ध असते आणि त्या पर्यायाकडे जावं लागेल खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये. एक धाव धावपलकावर. काय माहिती आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचवलेली आहे आतापर्यंत. 38 चेंडू डेड झालेले आहेत. येस, धावपलक 8 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. ज्यांनी कोणी ही माहिती निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचवली त्याला सलाम असेल. या गोष्टीवर सुद्धा लक्ष असतं. बॅकफुट लावून खऱ्या अर्थाने इथे मात्र पंच करायचं. चेंडू पैचा कोणताही संपर्क नाही. कोरोना काळामध्ये ज्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज होती ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू आणि फळी यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग इथे मात्र मेंटेन केलं जातं. धावपलकावर धावा 8 असतील. गोलंदाज तयार असतील. अनिकेत. षटकातील शेवटचा चेंडू. याही वेळेस अप्रतिम चेंडू आहे. याही वेळेस फक्त आणि फक्त आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातं आणि हा चेंडू इथे मात्र व्हॅलिड आहे. निर्धाव चेंडूनी या षटकाची झाली आहे सांगता. पहिलं षटक संपलं फक्त आणि फक्त 8 धावा धावपलकावर. एकही गडी बाद झाला नाही. ही जमेची बाजू जरी असेल तरी ते मात्र इक्वेशन आता पुढे जाऊन चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर 18 चेंडूंचा काही शेष आहे आणि 54 धावांची गरज असेल आणि 18 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थाने 54 धावांची गरज असताना 18 ची सरासरी गरजेची आहे. चला, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी मान्य असतात. क्रिकेटमध्ये निश्चितच अनिश्चितता असते आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. MJ स्पोर्ट्स दहिवडी संघाच्या या फलंदाजांना
प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गरज असेल, 54 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा काही शेष आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी ज्याने निश्चितच फलंदाजी करत असताना धावांची लयलूट केली आणि ती दौलत लुटली असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र गोलंदाजी करताना ती दौलत लुटण्याची संधी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना देईल का, हे आपल्याला पाहायचं आहे. दौलत समोर ठेवले चेंडू, यावेळेस पॅडवर चेंडू जाऊन आदळतोय. या स्पर्धेमध्ये लेग बिफोरचा निश्चितच जी विकेट आहे ती इकडे मात्र गृहीत धरली जाणार नाही आणि या लेग बायच्या रूपाने एक धाव या धावपलकर जोडली जाईल. एका धाब्याने धावपलक एकने वाढत असताना 9 पर्यंत जाऊन पोहोचेल. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव खऱ्या अर्थाने इथे मात्र स्वागतार्ह असेल मोरिया 11 खाटेकर या संघासाठी. आणि हा सामना जर जिंकायचा असेल तर खऱ्या अर्थाने हवाई सफर करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, एक्सलेशन करावे लागेल. कारण पहिलं षटक संपलं होतं, 8 धावा आल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक षटकार आला होता. त्यानंतर मोठी फटकेबाजी अजूनही बहुप्रतीक्षित. बॅकफुटला येऊन चेंडूला उडवायचा प्रयत्न केलाय आणि चांगलं टायमिंग इथे मात्र जुळत नाही. फक्त आणि फक्त एक धाव लेग बायच्या रूपाने इथे सुद्धा कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावपलक एकने वाढत असताना सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपल्याला आठवतोय. द स्कोर बोर्ड इज इन डबल डिजिट. 10 धावा धावपलकर. दौलत पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल. इथे चेंडूला समोर ठेवलाय, अंतिम क्षणाला स्लॉक केलंय, अप्रतिमरित्या चेंडूला ढकलून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, सीमा रेषे पलीकडे हा चौकार. 4 ने धावपलक पुढे मात्र वृद्धिंगत झालेला आपण पाहू शकाल. धावपलकर धावा एकूण अंकित झाल्या 14. 14 धावा यावेळेस या धावपलकर लागले गेलेत. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आणि 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अशा पद्धतीच्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि कॉपी पेस्ट करावे लागतील. झेरॉक्स कॉपीज इथे मात्र दाखवाव्या लागतील. स्लॉक केले यावेळेस. ऑन ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. इकडे मात्र विनायक चूक करतायत. जिकडे एक धाव हवी होती तिकडे इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि 2 धावा धावपलकर जोडल्यानंतर धावपलक 16 पर्यंत जाऊन विसावलेला आपण पाहू शकाल. 62 धावा जर तुम्हाला कंप्लीट करायच्या असतील तर मला असं वाटतं पहिल्या षटकामध्ये 8च आले होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 8 आलेले आहेत आणि 2 चेंडूंचा काही शेष आहे. या 2 चेंडूंमध्ये एका चेंडूवर मोठा फटका येणं क्रमप्राप्त आहे. इट इज मॅन्डेटरी. यावेळेस प्रयत्न तर केलाय, विनायक तयार आहेत. इझिली टेकन बाय द फिल्डर. यस इट इज. व्हॉट अ ग्रेट कॉन्फिडन्स शोन बाय द फिल्डर. Well just and equally well taken. First wicket goes down. MJ Sports दहिवली संघाचा पहिला गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना आपण किशोर याला पाहू शकाल आणि खऱ्या अर्थाने बाद झालेत फलंदाज भूषण. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर आला होता. 13 धावा व्यक्तिगतरित्या, 14 धावा त्याने निश्चितच धावपलकर जोडल्या जरूर, परंतु ज्या सरासरीने इथे मात्र फलंदाजी अपेक्षित आहे ती सरासरी त्याला इकडे मात्र मेंटेन ठेवता आली नव्हती. आताचं हे जे क्रिकेट आहे या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्ट्राईक रेटवर खऱ्या अर्थाने निश्चितच लक्ष ठेवावं लागेल. कमी चेंडूचा सामना करत असताना जास्तीत जास्त धावा धावपलकर जोडावे लागतील तर आणि तर अशा पद्धतीची ही जी लक्ष्य असतात ती लक्ष्य आपण गाठू शकतो. यावेळेस पॅड्समध्ये चेंडू जाऊन आदळतोय. खऱ्या अर्थाने या अगोदर आजच्या दिवसामध्ये MJ स्पोर्ट्स दहिवली संघाची जी फलंदाजी राहिली होती स्वप्नील गांगड, तेच फलंदाज तिसऱ्या या सामन्यामध्ये उतरलेत की नाही हा खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे. फार मोठा इम्पॅक्ट, फार मोठा डिफरन्स इथे मात्र फलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. आणि क्रिकेट हे असंच असतं. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही हसता तर कधी तुम्ही रडता हे सांगता येत नाही. धावपलकर धावा झालेले आहेत 16 आणि यानंतर 46 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण. 23.00 ची धावगती इथे मात्र राखावी लागेल. पाहायचंय आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने दहिवली संघाच्या विरुद्ध खेळत असताना देवगाव टायगर संघाला शेवटच्या 2 षटकांमध्ये हीच सरासरी होती. 46 धावा करायच्या होत्या. 23 ची सरासरी त्यांना राखता आली नव्हती आणि आता तेच दिवस खऱ्या अर्थाने देवली संघावर आलेत की काय, कारण यावेळेस त्यांना 2 षटकांमध्ये 43 धावा
46 धावा इथे मात्र कुठून काढायच्या आहेत. आजच्या दिवसातील 2-2 सामने जिंकणारे हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत आणि त्या दोन जिंकलेल्या सामन्याचं महत्त्व वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या 5व्या दिवसातील क्वालिफिकेशन राऊंड मित्रांनो सुरू आहे. गोलंदाज क्रमांक 3 साठी तयार असतील बिपुल. पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेलेला आहे. निर्धाव चेंडूने मात्र या डावाची सुरुवात झालेली आहे. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर ते कार्य अर्ध संपलं असं म्हणायला हरकत नाही. परंतु उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतायत या मैदानाच्या आतमध्ये हे गोलंदाज आपल्याला पाहावं लागेल. विपुल तयार. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळी चेंडूपळीचा कोणता संपर्क आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. उजव्या एसटीच्या फार बाहेर चेंडू इथे मात्र पिच झाला होता. पिच झाल्यानंतर उसळी मिळाली होती आणि उर्वरित कामगिरी समाधानच्या माध्यमातून जरी चांगली झाली तरी इथे मात्र नियंत्रण गमावून बसला आहे हा गोलंदाज. अतिरिक्त एक धाव धावपलकर जोडली गेली. धावपलक 17 आहे. ज्या वेळेस धावपलकर 17 धावा असतात त्या वेळेस खतरा असतो. आता तो खतरा गोलंदाज झालाय की फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने फलंदाजालाच खतरा होता कारण इथे मात्र तो बचावलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीचा चेंडू होता आणि ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुट लावून इथे मात्र ऑन द राईज फटका सजवायचा होता. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूपैचा संपर्क जर आला असता तर झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद झाला असता. 17 धावा धावपलकर. गोलंदाज तयार. मिस्टर अमिंग आणि खतरा 17च्या नंतर इथे मात्र आला फलंदाज बाद. सतरा धावा धावपलकर आहेत. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त यश मिळालं होतं. या अगोदर MJ स्पोर्ट्स जयवली संघाला अखंड यशाने तुमची खऱ्या अर्थाने एकच बाजू समाजाच्या समोर येत असते. दुसरी बाजू समोर येण्यासाठी अपयशी होणं सुद्धा गरजेचं असतं. अपयशी यशाची पहिली पायरी असं म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये तेच झालेलं आहे. अगोदरच्या वाटांवर अडचणी ज्यावेळेस येतात, जुन्या वाटांवर ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस नवीन वाटांचा शोध लागतोय. मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष इथे मात्र दाखवतील का हे फलंदाज. बॅकफुटला येऊन इथे बिगिट करायचं होतं. कधी कधी समीकरण असं बनतं फलंदाजाने निश्चितच फलंदाजी करत असताना चेंडू आणि फळीचा संपर्क आला नाही की फलंदाजाला असं वाटतं हा चेंडू वाईड असेल. बऱ्याचदा फलंदाजी करत असताना फलंदाजाची ही अपेक्षा होत असते. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी मान्य असतात. 17 धावा धावपलकर असलेले आपल्याला पाहायला मिळतील. विपुल नावाचा गोलंदाज तयार असेल. इथे समोर ठेवल्या मिस्टर अमिंग आणि याही वेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला जातो. व्हॉट अ ग्रेट कॉट कॅच टेकन बाय दी सदा. यस, विकेट गोज डाऊन. गोलंदाज तयार. इथेही बॅकफुटला येऊन फटका सजवायचा. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. या निश्चितच षटकाने या सामन्याचं पूर्णपणे चित्र पालटले असेल म्हणा हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा झाल्या होत्या 8 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च झाले आणि ती सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपात. काय गोलंदाजी इथे मात्र केली आहे. म्हणजे या षटकामध्ये 6 चेंडू निर्धाव हाताळले ज्यामध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. या गोलंदाजाने बिपुलने इथे मात्र आपल्याकडे असणारी विपुलता, आपल्याकडे असणारे अबंडन्स ऑफ एक्सपिरियन्स इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वापरला आणि या सामन्याचं चित्र इथे पालटले असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. इक्वेशन काय असेल या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज
क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं जरूर असेल, परंतु जी रिअल फॅक्ट आहे, जी फॅक्च्युअलिटी आहे, निश्चितच जे वास्तव आहे ते वास्तव काही संकेत आपल्याला देत असतं. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संकेत आपल्याला मिळालेत की या सामन्यामध्ये कुठेतरी सरशी आहे यावेळेस मोरिया 11 खाटेकर या संघाची. इथे हा चेंडू डावे एसटीच्या बाहेर पिच केला गेलेला आहे. आणि ज्या वेळेस अशा 40, 42, 45 धावा डिपेंड करण्यासाठी असतात शेवटच्या षटकामध्ये, त्यावेळेस कर्णधार वेगळा विचार करत असतात, एखादा नौका गोलंदाज ते वापरत असतात. आणि ते निश्चितच तो प्रयोग तिथे मात्र केला जातो. मैदानाच्या आतमध्ये तसाच एखादा प्रयोग आहे का हा? कारण या अगोदर योगेशने गोलंदाजी केली नव्हती. योगेश तयार असतील. हा फटका चांगला आहे, बॅकफुटला येऊन फक्त आणि फक्त डेलिकेट टच केला, दिशा दिली. हे फटके खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं असतं. ज्यावेळेस क्षेत्ररक्षण फैलावलं जातं त्यावेळेस या फटक्यांना तितकं महत्त्व उरत नाही. खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धाव या सामन्यापासून फार दूर घेऊन जाईल आणि ऑलरेडी या सामन्यातून विजयापासून फार दूर निघून गेलेले आहेत. MJ स्पोर्ट्स दैवली संघ. गोलंदाज तयार योगेश. इथे हा फटका चांगला आहे. यावेळेस ट्रेमेंडस पॉवर बिहाइंड दी स्ट्रोक. या सिरीज मॅक्सिमम. या षटकाराने धावफलक पुढे गेलं. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळाल्या. येस दर्शन, आपण निश्चितच समालोचन कक्षामध्ये यायचंय. लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. या फलंदाजाने साप गेल्यानंतर फरफट कुटण्यात मित्रांनो कधी कधी मजा नसते. इथे मात्र उशीर झाला या फटक्याना. आते आते बहुत देर हो गई. या षटकातील किती चेंडूंचा खेळ शेष आहे? 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाला. कठीण रस्ते कधी तुम्हाला सुंदर जागेवर पोहोचवत असतात. यावेळेचा इथेही हा चेंडू अप्रतिम आहे. फक्त आणि फक्त शरीराचा वेध घेतला गेला. एक धाव धावफलकावर जोडली गेली. आणि नॉन स्ट्रायकिंगवर असणारा फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला गेला असं म्हणायला हरकत नाही. बंटीला यावेळेस स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी मिळते. खरं तर या सामन्यामध्ये ऑफ कलर पाहायला मिळाले बंटी. या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी त्याची राहिली होती. यावेळेचा फटका बघा, त्याच्या क्षमतांचा पुरेपूर अंदाज इथे मात्र आपल्याला होत असेल, परंतु फार उशीर झालेला आहे. जत्रा उठून गेल्यानंतर दुकान मांडण्यामध्ये काही मजा नसते. यावेळेस धावफलकावर धावा आल्या 39. आणि या षटकातील सर्वात शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल. आणि आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त एक चेंडू दूर असतील हा सामना जिंकण्यापासून खऱ्या अर्थाने मोर या 11 खाटेकर हा संघ. काय अप्रतिम कामगिरी निश्चितच त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. कष्ट ही अतिशय प्रेरक शक्ती असते आणि जी माणसं निश्चितच त्या शक्तीचा वापर करतात त्या माणसं विकासाच्या मार्गावर आगेकूच होत असतात. आणि तोच विकास इथे मात्र गाठलाय. अंतिमतः आपलं डेस्टिनेशन मिळवलंय. इथे या आजच्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व राखलंय आणि आजच्या दिवसाच्या खेळावर नाव कोरलंय. मोर या 11 खाटेकर या संघाने तिसरी फेरी जिंकली आहे आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.